मध्यंतरी मी जे चालुक्यांचं पुस्तक लिहिलं त्यास पुलकेशी पहिल्याचं वर्णन असं आहे की हा रामायण आणि महाभारत याच्यामध्ये पारंगत आहे असं त्याचं शिलालेखात वर्णन. म्हणजे याचा अर्थ यांना बेसिक मध्येच ते शिकवत असावेत त्या काळामध्ये की हे महत्वाचे ग्रंथ. याच्यामध्ये हे मध्य प्रदेश सारख्या ठिकाणी मोठी शिल्प आहेत. आता भोपाळ म्युझियम मध्ये जर बघितलं तर भोपाळ म्युझियम मध्ये मोठं एक शिल्प आहे आडवं, ज्याच्यामध्ये कृष्णाचा 18व्या शतकातलं शिल्प आहे. मोस्टली गुर्जर प्रतिहार काळातलं ते शिल्प आपल्याला बघायला मिळतं किंवा मला माहिती असतात. फक्त तो त्या नजरेने बघत नाही किंवा तसं सांगितलं जात नाही. जर आपण त्यांना क्लिष्ट भाषेत न सांगता सोप्या भाषेत जर आपण सगळं सांगितलं की हे बघा याच्यामध्ये हे असं दिसतं तर ते प्रसंग त्यांना समजायला मदत आणि ते लगेच लिंक लागतात. अरे नाही हे असेल म्हणून त्यांना माहिती असतात फक्त. नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी परत एकदा मनापासून स्वागत करते. कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने हा कृष्ण स्पेशल पॉडकास्ट. कृष्ण म्हणलं की इतिहासात कृष्ण आहे, पुराणात कृष्ण आहे, इतकंच नाही तर मंदिरांमध्ये काही लेण्यांमध्ये कोरलेलाही कृष्ण आहे. पण तो शिल्परूपी कृष्ण खूप वेगळा दिसतो. कधी मैया यशोदेचा नटखट कान्हा म्हणून, तर कधी राधेचा कृष्ण म्हणून, सवंगड्यांचा सखा म्हणून, तर कधी रणांगणातला सारथी म्हणून, अशी अनेक रूपं आपण बघत आलो. पण लेण्यांमध्ये कोरलेला कृष्ण काही वेगळाच आहे. तर त्याबद्दलच आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत एका तज्ज्ञ व्यक्तीकडून. ते एक मूर्तिशास्त्राचे अभ्यासक आहेत, इतिहासप्रेमी आणि वारसा जतनाचा ध्यास घेतलेले एक संशोधक. तर मी आपल्या पाहुण्यांचं स्वागत करते. अनुराग वैद्य, वेलकम. अनुराग वैद्य हे सॉफ्टवेअर इंजिनियर असून ते इतिहास संशोधक आणि वारसा जतनाचा ध्यास घेतलेले एक संशोधक आहेत, जसं मी इंट्रो मध्ये सांगितलं. सो आजच्या एपिसोडमध्ये आपण या सर्व गोष्टींबद्दल बोलणार आहे. तर एपिसोडला सुरुवात करूया. तुमची ही संशोधनाची सफर कशी सुरू झाली? तुम्ही मुळात एक सॉफ्टवेअर इंजिनियर असून या हेरिटेज किंवा या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसे वळलात? बेसिकली मी ट्रेक करत होतो. 94 पासून मी ट्रेक्स करतोय आणि ट्रेक करता करता किल्ले फिरताना मग मंदिरं दिसायची, गावांमध्ये भेटी येणं व्हायचं. मग किल्ले फिरताना काचे प्रश्न जास्त पडले. काचे प्रश्न पडले म्हणून मग त्याची उत्तरं शोधा. मग पुस्तकं जमा करण्यात एक एक गोष्टी सुरू झाल्या. म्हणजे पुस्तकं घ्यायची, वाचायची, असं करत करत ह्या गोष्टीला सुरुवात झाली. नंतर मग भारतीय संशोधक मंडळाशी संबंध आला. मग मंडळामध्ये जायला लागलो. मग तिकडे दुर्गा अभ्यास वर्ग वगैरे केला. मग त्यातनं अजून विजन आणि हे झालं. मग त्यातनं मग सोर्सेस शोधायचे. मग ह्या गोष्टी सुरू झाल्या आणि मग त्यातनं ह्या सफरीला सुरुवात झाली, ज्याला मंदिर आणि मूर्ती यांच्या पंथात गेले. मग त्याच्यामध्ये जास्त डेफनेस मिळतो. आणि मग हे सगळं आलं कसं काय, मूर्ती का बनल्या, कशासाठी, किंवा मग आज आपण जी मंदिरं बघतो मग त्यांचं महत्व त्या काळात काय होतं, कुठल्या पद्धतीने मंदिरांचे संबंध येतात आणि मानवी जीवनाशी किती मोठ्या लेवलला ते निगडीत आहे. ह्यातनं या गोष्टी सुरू झालेल्या दिसतात. पहिल्यांदा तुम्ही हे सगळं जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तर त्यावेळेस कृष्णाचं चित्र किंवा कृष्णाच्या मूर्ती किंवा असं कार्विंग्स असं कुठे तुम्हाला रेफरन्स पहिल्यांदा दिसला? तसं म्हटलं तर म्हणजे वाचनात येत होते की आता भारतीय मूर्तिशास्त्र नावाचा ग्रंथ आहे डॉक्टर निपुण जोशींचा. त्याच्यामध्ये उल्लेख आले की वाचनात की ह्याच्यामध्ये या ठिकाणी मूर्ती सापडली वगैरे. तसं जनरल आपल्याकडे सगळ्यांकडे फोटो असतातच कृष्णाचे, पेंटिंग्स वगैरे असतात किंवा राजा रविवर्मांची पेंटिंग्स असतात. पण शिल्पांमधनं तसं दिसतं तर म्युझियम्स मध्ये बघायला मिळतात कृष्णाची शिल्प जास्त. म्युझियम्स मध्ये बघायला मिळाली. मध्य प्रदेशच्या काही म्युझियम्स मध्ये तशी शिल्प दिसली. आणि मग त्यातनं मग जसं मोठ्या प्रमाणात त्या ह्याच्यात किंवा मंदिरांमध्ये दिसत. बदामीच्या साईडला काही मंदिरांवरती कृष्णाचं शिल्प येतं. अशा पद्धतीमध्ये एक एक सुरुवात झाली आणि तिथे मग शिल्प बघायला लागली. मग शिल्पांच्याच अँगलने बघा मग त्याचा ऍस्पेक्ट बदलला की मग इथे आलं तर ही साधारण कधीची शिल्प आहेत, मग त्या काळात त्या गोष्टी प्रसिद्ध होत्या का हे पण त्यातनं समजायला. तुम्हाला असा बराच असा रिसर्च करावा लागत असेल ना की असे बरेच जुने रेफरन्सेस शोधावे लागतात.
एखादी मूर्ती घेतली तर ती मूर्ती किती ठिकाणी कुठल्या पद्धतीने कशी कोरलेली आहे तर हे आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात दिसतं. या कृष्णाचं जरी मथुरा हे आहे, मथुरेतनं गोष्टी झालेल्या दिसतात, पण कृष्णाचा अर्लिएस्ट सोर्सेस मधले रेफरन्सेस येतात त्याच्यामध्ये असं दिसतं की कुशाण काळापासून आपल्याला कृष्ण जास्त प्रसिद्ध पावलेलं दिसतं. म्हणजे त्या काळात त्या गोष्टी होत्या, लोकांच्या सर्वसामान्यांमध्ये त्या गोष्टी पसरलेल्या होत्या, हे आपल्याला अगदी समजतं. आणि मग त्या साधारणतः पहिल्या शतकाच्या ह्याच्यामधले कृष्णाचे काही रेफरन्सेस यायला लागतात की त्यांची मूर्ती बनवली गेली आणि हे आपल्याला संदर्भ आढळून येतात. तर कृष्ण जन्म यावर सुद्धा काही रेफरन्सेस आपल्याला मिळतात का? वेगवेगळ्या पुराणांमध्ये या कथा आहेत. पुराणांमधल्या कथा या प्रत्येक ठिकाणी दिसतातच. आणि पुराणांचा कालखंड साधारण 2ऱ्या शतकापासून चालू होतो, ते साधारण 7व्या-8व्या शतकापर्यंत अभ्यासक मानतात. आणि या काळात प्रत्येक देवतेचे वेगवेगळे पुराण, मग त्याने काय अवतार घेतले, त्याने कसं हे केलं, आणि मग त्या देवतेचं महत्व त्यातनं दिसतं. मग पुराणांमधनं आपल्या मुख्यत्वे करून हल्ल्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. रामायण महाभारत ही तर काव्य आहेत, महाकाव्य आहेत, याच्यामध्ये आपल्याला ते येतातच. पण विशेष असं की भागवत धर्म हा जेव्हापासून प्रसिद्ध झाला तेव्हापासून हे आपल्याला मूर्तींमधनं गोष्टी दिसायला लागतात. आणि हे सगळं साधारणतः आपलं कुशाण काळापासून हे सगळं सुरू झालेलं दिसतं. आणि त्या काळामध्ये मथुरेला आणि इथनच भागवत धर्म खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला. त्यामुळे तिथनं कृष्णाच्या गोष्टी आलेल्या दिसतात. करेक्ट. तर हे कृष्ण जन्माचं जे चित्र आहे आपल्या, म्हणजे ती गोष्ट आपल्याला माहितीये, ते असं कोरलेलं आहे कुठे? काही ठिकाणी दिसतं. म्हणजे मध्य प्रदेश सारख्या ठिकाणी मोठी शिल्प, आता भोपाळ म्युझियम मध्ये जर बघितलं तर भोपाळ म्युझियम मध्ये झालेलं त्यांनी दाखवलेलं. त्याच्यावरती ऑर्नामेंट साधारण 8व्या-9व्या शतकातलं शिल्प आहे. मोस्टली गुर्जर प्रतिहार काळातलं ते शिल्प आपल्याला बघायला मिळतं. किंवा मग आता होयसळांच्या काळामध्ये जर बघायला गेलं तर त्यांनी त्या प्लेट्सच कोरल्यात की कृष्णाचा जन्म झालाय, आणि मग तिथनं हे तर छोट्या पॅनल्स मध्ये त्यांनी ते कोरलेलं आहे. छोट्या पॅनल मध्ये त्यांनी ते कोरलेलं दिसतं की ते कृष्णाचा जन्म झालाय. किंवा मग आय थिंक माझ्या मते सोमनाथपुराला ते शिल्प आहे चेन्नकेशवाच्या मंदिरामध्ये, त्या कृष्णाचा जन्म त्यांनी अख्खा दाखवला. अरे वा, पूर्ण मस्त. आणि मग तो त्याला घेऊन नदीच्या ह्याच्यातनं जातो वगैरे, असं अशा पद्धतीमध्ये दिसतं छोट्या पॅनल मध्ये. फक्त त्या आयडेंटिफिकेशनला तेवढा वेळ लागतो. म्हणजे जाणकार आहेत. म्हणजे ही विशेषतः हळेबीडू मध्ये दिसते की जिथं रामाचा जन्म त्यांनी क्लिअर दाखवला. म्हणजे रामाचा जन्म झालाय, राम लक्ष्मण वगैरे यांचे जन्म झालेले, त्यांना याच्यामध्ये पाळण्यामध्ये ठेवले, त्यांनी पाळणा पण कोरला त्याच्यात. असे हे शिल्प दिसतात. फक्त ते आयडेंटिफाय अशा लेवलने करावी लागतात की ती कुठल्या गोष्टी ह्याला कनेक्ट होतात. ती दृष्टी तुमची तयार जी साईट फिरून तयार झाली आहे. बेसिकली कसं आहे ना, पुस्तकात वाचतो आपण गोष्टी, पुस्तकात वाचणं आणि साईटवरती फिरणं हा खूप वेगळा अनुभव आहे. आणि आता फिरण्यातनं एवढ्या गोष्टी बघणं झालेल्या आहेत, तेवढ्या साईट्स बघून झाल्यात, किंवा मग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी शिल्प दिसतात. बरोबर. हिमाचलमध्ये मी जर गेलो तर हिमाचलमध्ये किल्ला आहे नूरपूर नावाचा. त्या नूरपूर किल्ल्यावरती 16व्या शतकातलं इतकं सुंदर शिल्प आहे कृष्णाचं. आणि त्या किल्ल्याच्या त्या मंदिरामध्येच त्यांनी पूर्णपणे कृष्णाच्या सगळ्या कथा कोरलेल्या आहेत. आणि त्या पहाडी पेंटिंग आहेत सगळ्या 15-16 शतकात, आणि ज्या आजही इंटॅक्टेड, आणि त्या किल्ल्यावरती कोणी जात नाही. इतकं सुंदर ते हे आहे. तिथं मिरेशी संबंधित असलेली त्यांनी गोष्ट कनेक्ट केलेली, आणि तिथं कृष्णासोबत मिरेची पण मूर्ती दिसते. ते खूप रेअर आहे. बरोबर. आणि हे अशीही ठिकाणं आहेत की जिथं त्या गोष्टी दिसतात. आणि इनफॅक्ट तुम्ही चंबामध्ये जर फिरला तर चंबाचे रुमाल प्रसिद्ध आहेत. म्हणजे आता आपण शिल्पाच्या अँगलला बोलू, पण टेक्स्टाईल अँगलला काय दिसतं तर टेक्स्टाईल अँगलला कृष्णाची शिल्प जी आहेत, म्हणजे कृष्णाच्या लीला या सगळ्या चंबाच्या रुमालामध्ये कोरलेल्या त्यांनी हे केलेलं, हाताने शिवलेलं. किती छान, मस्त. आणि पूर्ण कृष्ण लीलांचाच तो रुमाल आहे म्हणून तो चंबा रुमाल म्हणून प्रसिद्ध आहे. किती सुंदर. आणि ही त्यांची हे आहे, म्हणजे परंपरा आहे, आणि त्याला असला वारसा आहे. त्यामुळे चंबा रुमाल हे चंबा मधलं वैशिष्ट्य पूर्ण खास आहे. मस्त. तर महाभारत, भागवत पुराण यामधल्या कृष्णाच्या गोष्टी कुठे कोरल्या गेल्यात का? मी जसं बोललो की होयसळांच्या याच्यात आपल्या गोष्टी दिसतात. होयसळांच्या याच्यात महाभारत दिसतं, कृष्णाच्या गोष्टी दिसतात.
म्हणजे नुग्याली म्हणून मंदिर आहे, तर तिथं काही कृष्णाचे पॅनल्स आहेत कोरलेले. कृष्णाच्या लीला तिथे त्यांनी छोट्या ह्याच्यामध्ये अगदी कोरलेले, एवढे पॅनल्स आहेत साधारण साईजला. तर त्या पॅनलमध्ये त्यांनी त्या गोष्टी कोरलेल्या आहेत. चेन्नकेशव मंदिरामध्ये सोमनाथपुराच्या तिथे अक्षरशः त्यांनी महाभारताच्या गोष्टी कोरल्या, ज्याच्यामध्ये चक्रव्यूह कोरला त्यांनी छोट्या पॅनलमध्ये. तिथेच बकासुराची गोष्ट त्यांनी कोरलेली आहे. अक्षरशः म्हणजे त्याच्यामध्ये तो भीम बकासूरला घेऊन जाताना गाडा पण दाखवला त्यांनी. त्या गाड्यामध्ये त्यांनी ठेवलेले हे दाखवले, फळं कुठली ठेवली आहेत, खायला काय ठेवलंय, एवढं डिटेलिंग केलंय की ते तो गाडा घेऊन गेलाय. आणि नंतर मग त्या बकासुराला समोर बसून खाताना पण दाखवलं आणि त्या बकासुराशी मारामारी पण करतात. इनफॅक्ट त्यांनी लाक्षागृहाचे पण सीन कोरलेले आहेत. लाक्षागृह पण कोरले, त्या लाक्षागृहाला लागलेली आग पण कोरली. तसाच एक प्रसंग त्यांनी ह्याला पण कोरलाय. होसवललू म्हणून मंदिर आहे, तिथे तो प्रसंग तसाच कोरलेला लाक्षागृहाचा. सो कुठे मंदिर आहे? कर्नाटकात. हे त्याच्यामध्ये म्हणजे दक्षिणेत हे प्रॉमिनंटली दिसतं. किंवा मग तुम्ही पट्टदक्कलला गेलात तर पट्टदक्कलला महाभारताचे प्रसंग आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला भीष्म आणि ह्याचे दिसतात गोष्टी. महाराष्ट्रात जर तसा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भुलेश्वरचं मंदिर आहे, जिथे महाभारताचे प्रसंग सगळे पूर्ण त्या मंदिरात एक पॅनल रामायणाचा, एक पॅनल महाभारताचा, म्हणजे सगळं रामायणाचा पॅनल. सो कर्ण आणि अर्जुनाची लढाई आहे, ज्याच्यामध्ये तो ध्वज दिसतो तिथे सारखी म्हणून पूर्ण ती लढाई त्यांनी इतकी व्यवस्थित कोरलेली समजायला मदत होते. पण हे सगळी शिल्प आहेत ती कॉमन मॅनला म्हणजे ओळखायला सोपी आहेत का? म्हणजे कारण कसं असतं ना, सांगतो गोष्टी कॉमन मॅनला माहिती असतात, फक्त तो त्या नजरेने बघत नाही किंवा तसं सांगितलं जात नाही. जर आपण त्यांना क्लिष्ट भाषेत न सांगता सोप्या भाषेत जर आपण सगळं सांगितलं की हे बघा याच्यामध्ये हे असं दिसतं, तर ते प्रसंग त्यांना समजायला मदत आणि ते लगेच लिंक लागतात, अरे नाही हे असे. म्हणजे जसं आम्ही आता स्टडी टूरला जातो की नाही हे मंदिर आपण बघतो, एकदा त्या मंदिरामध्ये आम्ही त्यांना ओळख करून दिलं. एस्पेशली मला त्या होळसरांच्या ह्याच्यात फार होतं की त्यांना 2 मंदिरं एकदा दाखवून दिली की अरे हे मंदिरामध्ये ही शिल्प आहेत, ह्या गोष्टी दिसतात. मग तिसऱ्या मंदिरापासून म्हणजे बेलूर साहेब ती लोक येतात, मग ती लोक स्वतः डेसिफर करायला लागतात, मग ती सांगायला लागतात अरे ही कथा अशी, मग ही कथा अशी पण आहे. मग ह्या त्याच्यामध्ये सगळ्या कथा आहेत, मग आपल्या एक ओळख करून द्यायची. मग त्या पद्धतीने मग त्याच्यात अजून डेप्थ मध्ये जातात, मग त्याच्यात अजून इंटरॅक्शन्स होतात आणि गोष्टी असतात. म्हणजे विशेष हे आहे रामायण महाभारत ह्या कथा आपल्या लोकांमध्ये काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे पसरल्या. त्यामुळे हे त्याचं महत्व आहे. वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पॅनल्स मधनं वेगवेगळ्या गोष्टीतनं आपल्याला ते दिसतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे त्या लोकांना एवढं माहिती आहे की रादर त्या लोकांना तेवढं महाभारत रामायण माहिती होतं, तेवढ्या गोष्टी माहिती होतात. इनफॅक्ट मला मध्यंतरी मी जस्ट चालुक्यांचं पुस्तक लिहिलं, त्या पुलकेशी पहिल्याचं वर्णन असं आहे की हा रामायण आणि महाभारत याच्यामध्ये पारंगत आहे असं त्याचं शिलालेखात वर्णन. म्हणजे याचा अर्थ यांना बेसिक मध्येच ते शिकवत असावेत त्या काळामध्ये की हे महत्वाचे ग्रंथ याच्यामध्ये हे आहेत. आणि म्हणजे भारताच्या अनुषंगाने थोडस ऑफ टॉपिक ऍड करतो की विशेष म्हणजे ज्यावेळेस पुलकेशी दुसऱ्याने मोठी स्वारी केली होती पूर्ण भारतामध्ये, हर्षवर्धनला हरवून तो यश बदामीत आला, त्याच्या निमित्ताने त्याचा जो राजकवी होता त्याने एक मोठा शिलालेख कोरलाय मेघुतीला ऐहोळेमध्ये. त्या ह्याच्यामध्ये त्याने ही सगळी संपूर्ण पुलकेशीची मोठी मोहीम आणि त्या लढाई महाभारताच्या महाभारताचं युद्ध झाल्यानंतर कितव्या वर्षी झालेलं याचा आकडा मेन्शन केलेला. बापरे, एवढं डिटेल. म्हणजे त्यांनी महाभारत काउंट केलंय की महाभारताची लढाई 4872 वर्ष तो आकडा येतो, त्याच्या दरम्यान त्यांनी तो हे केलं. म्हणजे की एवढा आकडा त्यांनी डेसिफर केलेला आहे, त्यांना ती आयडिया होतीच, त्या गोष्टी होत्या हे त्यातनं समजायला भारी मस्त. सो तुम्ही स्टडी टूर सुद्धा नेता, कुठे कुठे तुमच्या स्टडी टूर्स? फिरस्ती म्हणून आमचं ग्रुप आहे, फिरस्ती महाराष्ट्राची म्हणून, आणि बाहेर आम्ही त्यांना फिरस्तीचे नाव नेतो. मी आणि शंतनू दोघं आम्ही त्याच्यात आहोत. सो शंतनू परांजपे कायम रील्स करत असतो आणि आम्ही दोघांनी मिळून ते स्थापन केलं. आता आम्हाला 7 वर्ष झाली त्याच्यामध्ये. आणि आमची टीम सगळी रिसर्च अँगलनेच काम करते. म्हणजे आता अमोघ वैद्य आहे जो की त्याचे या विषयात शिक्षण झालेलं आहे, शंतनूचं झालेलं आहे.
प्राजक्ता म्हणून आहे आणि अर्चना म्हणून. सो एवढी आमची अख्खी टीम आहे आणि आता प्रांजल जॉईन झालेली. सो मग एवढी टीम आहे की ज्याच्यातनं आम्ही लोकांपर्यंत हा वारसा पोहोचवायचं काम करतो. आणि सगळे विशेष यंगस्टर्स आहेत. बऱ्याच असं होतं की यंगस्टर्स काम करत नाहीत आणि हे मी पण आम्ही तेवढ्या डेफला जाऊन काम करायचा जेवढं आमच्या परीने आम्हाला सांगायला जमतंय. पण हा वारसा ही संस्कृती टिकणं फार गरजेचं आपल्या दृष्टीने. आणि आज जर आपण नाही केलं तर पुढची पिढी काय सांभाळणार. ऑलरेडी आपण एवढं हे झालेलं आहे, आपलं नुकसान झालेलं आहे वेगवेगळ्या कालखंडात. म्हणजे स्पेशली 12व्या शतकापासून जे काय झालेलं आहे ते 16व्या शतकापर्यंत आपल्याला दिसत. ते 400 वर्ष जे काय धुमाकूळ झालेले आहेत भारतात, सगळीकडे सगळ्यांनी सगळ्या गोष्टी बघतातच. पण त्यातनं आमचा हा प्रयत्न आहे सगळ्यांचा की आणि अनायसे आपल्याला एवढा वारसा आहे सगळ्या गोष्टींचा. आपल्याकडे वारसा आहे. आपल्या आजी आजोबा आपल्या त्या गोष्टी सांगतात, त्याच गोष्टी आपल्याकडे परत येतात. आणि मग त्यातनं आपण का नाही ह्या गोष्टींना व्हॅल्यू देत. किंवा आज आपल्या दृष्टीने आपला इतिहास प्रचंड महत्वाचा आहे आणि त्याचं आज कुठेतरी वारशाच्या रूपाने असू देत किंवा गोष्टी सांगून त्या रूपाने जपणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ही परंपरा कुठे ना कुठे महत्वाची आहे की आपल्या पूर्वजांनी एवढं मोठं काम केलंय तर मग आपण यातलं छोटासा कण खारीचा वाटा ऍटलिस्ट आपण का हे करू नये. सो अशा काही जागा आहेत का आपल्या भारतामध्ये की जिथे कृष्णाचं शिल्प फार सुंदर आहे पण ते मंदिर किंवा ती जागा अजून प्रसिद्ध झाली नाही किंवा लोकांपर्यंत पोहोचली नाही. कसं ना, मुळातच कृष्ण ही देवताच प्रसिद्ध आहे. आणि भागवत धर्माचा जो काही प्रचार झाला हा पहिल्या शतकापासून आपला मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. मोठ्या प्रमाणात या गोष्टी दिसतात. इनफॅक्ट कृष्णाची वगैरे ही मंदिरं मोठ्या प्रमाणात उभारली गेलेली आहेत आणि सगळं केलेलं दिसतं. गुजरातमध्ये आहे, राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला हे दिसतं पूर्णपणे कृष्णाचे मंदिरं. इनफॅक्ट मध्य प्रदेशामध्ये काही ठिकाणी आपल्याला दिसतात पॅनल्स. कधी कधी कृष्ण असाही कोरलेला दिसतो की तोरणांवरती त्याला कोरलेला आहे किंवा एखाद्या भिंतीच्या पॅनलवर त्याला कोरलेला आहे. ह्या गोष्टी आपल्याला दिसतात. मग त्याच्यात त्याचे लीला दिसतात किंवा तो कधी कधी वासरी वाजवतोय किंवा हे करतोय. किंवा हम्पीमध्ये जर गेला तर हम्पीमध्ये तुम्हाला वेणुगोपाळाची शिल्प दिसतात ज्याच्यामध्ये कृष्ण बासरी वाजवतोय पण मागे त्याला शंख आणि चक्र पण त्याच्या हातात दाखवले. काही ठिकाणी अशी शिल्प दिसतात की जिथे तो गायी सांभाळतो. गोवर्धन पर्वत उचलला त्याने बेलूर हायवेला तर अत्यंत सुंदर आहे गोवर्धनाची शिल्प. ती अक्षरशः बघण्यासारखी नेत्रदीपकच आहेत. मग हे आपल्याला म्हणजे वेगवेगळी रूप सगळीकडे रूप दिसतात. रूपांमध्ये तो वेगवेगळ्या दिसतो कारण ती देवतच तेवढी प्रसिद्ध आहे. किंवा मग आता 15-16 शतकात मिनिएचर पेंटिंग झालेले आहेत. मग हे पेंटिंग आहेत ना उत्तरेमध्ये वगैरे काही म्युझियम्स मध्ये मोठ्या प्रमाणात दिसतात आपल्याला. मग या पेंटिंग मध्ये त्या कृष्णाच्या रासलीला दिसतात आणि ते इतके सुंदर त्यांनी दर्शवल्यात नॅचरल कलर्स यूज करून आणि हे करून. मग त्यातनं त्या गोष्टी समजायला मदत होते. पण साऊथ मध्ये जसं प्रॉमिनंट सगळे शिल्प किंवा सगळे कोरीव काम सगळं जिथे आहे तेवढं नॉर्थ मध्ये आपल्याला नाही दिसत. त्याचं कारण असं की नॉर्थचा प्रदेश हा आजही सपाट आहे, सुपीक आहे. त्यामुळे हल्ले जे झाले ते मोठ्या प्रमाणात तिथे नासधूस मोठ्या प्रमाणात झालेली आहे. कारागीर राहिले नाहीत, कारागिरांच्या पिढ्या कापल्या गेल्या. हे सगळं तिथे झालेलं दिसतं. दक्षिणेत कसं आहे की विचार केला तर त्याला कारणीभूत मुख्य म्हणजे महाराष्ट्र आहे. पण महाराष्ट्राने सगळंच वाचवलं. गेले 2000 वर्ष जर बघितलं तर महाराष्ट्र कायम परकीयांशीच लढत आलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या महाराष्ट्रात सगळी लोक लढत आलेली आहेत हा आपण म्हणू शकतो. आणि म्हणजे क्षत्रप असू दे हे बाहेरनच आलेले होते ज्यांच्याशी सातवाहन लढले. सो ह्या ज्या आहेत परके इन द सेन्स ही जी लोक आहेत त्यांच्याशी लढाई आपल्या झालेल्या दिसतात. त्याच्यामध्ये महाराष्ट्र कायमच गुंतलेलं. मग आपण शिवाजी महाराजांच्या काळात बघतो स्वतः शिवाजी महाराज बॅटलफील्ड वरती होते सगळ्या ठिकाणी. आणि मग दक्षिणेमध्ये पूर्णपणे आपल्याला मराठ्यांचंच वर्चस्व दिसतं. म्हणजे काही अशी पण उदाहरण आहेत की आता बनशंकरी सारखं उदाहरण आहे की बनशंकरीचं मंदिर पाडलं गेलं होतं वरचा काही भाग त्याचा जीर्णोद्धार पेशव्यांच्या सरदारांनी केलेला आहे अनगळांनी कारण त्यांचं कुलदैवत होतं. सो असं ते रेफरन्सेस वाईज येतात. तर द्वारका आणि मथुरा शिवाय इतर ठिकाणी कृष्णाची उपासना किंवा पूजा कशी केली जाते? हे आता मी बोललो ना की चंबाचं मगशी उदाहरण घेतलं की
चंबाला एक 15-16 शतकात मूर्ती बसवली आहे तिथल्या राजाने. कटोच नावाचा राजघराणा होता तिथे. त्या राजाने ती मूर्ती राजस्थानच्या संगमरवरात तयार करून आणलेली, काय संगमरवरात करून आणलेली ती तिथे आहे पूर्णपणे. आणि मग तिची पूजा हे त्यांच्या पद्धतीने करतात पूर्ण. आणि त्याच्यावरती साज असलेला किंवा त्याची मुकुट वगैरे जे आहे ते तिकडच्याच पद्धतीचे आहेत, हिमाचली पद्धतीचे आहेत. मग ते तसेच त्यांनी ठेवले. त्याची वस्त्रही तशीच बनवतात ते. आणि मग तिथं रोज भजन वगैरे चालतं, कृष्णाची भजनं चालतात किंवा मग कृष्णा संबंधितल्या गोष्टी तिथं हे केल्या. राजस्थानमध्ये जे आहे तर राजस्थान मधल्या कृष्णांच्या प्रतिमेचं किंवा हे आता जगन्नाथ ॲज गुड ॲज कृष्ण तसं म्हटलं तर मग ओरिसा मधली ट्रॅडिशन वेगळी, प्रत्येक ठिकाणचे ट्रॅडिशन्स वेगवेगळे आहेत. जसा देश तसा भेस आणि पूजा त्यांच्याच पद्धतीने केली जाते. की तिथे स्थानिक लेव्हलला ज्या पूजा केल्या जातात, जसं की आपण गणपतीचं करतो महाराष्ट्रामध्ये, गणपती ही उपास्य देवता मानली जाते. मग गणपतीची पूजा आपल्याकडे या पद्धतीमध्ये केली जाते, तसंच केलं जातं. पण कृष्णाला सजवतात खूप सुंदर, आणि त्याची सजवून केलेली किंवा त्याची जी निघणारी मिरवणूक असते, त्याचं पालखी रथ निघतो, सगळं ह्या गोष्टी फार सुंदर असतात. किंवा त्याचे पाळणे म्हटले जातात कृष्णाबद्दल, तर त्या आपल्याला गोष्टी दिसतात. किंवा दक्षिणेमध्ये काय ना, दक्षिणेमध्ये तसं विष्णूचं आपल्याला दिसतं, विष्णूचं की विष्णू जास्त आहे. आणि मग तो विष्णूचा रथ असतो. मग विष्णू त्याच्या वेगवेगळ्या अवतारांनी शंखचक्र गदा पद्म बदलला की मग विष्णूचं रूप बदललं. तर त्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. मग शिल्परूपात थोडस घातलं तर शिल्परूपामध्ये बाहेरच्या पॅनल्सचा कृष्ण लावलेला आपल्याला दिसतो, जसं की कालिया मर्दनाचे प्रसंग कोरलेले दिसतात भिंतींवर. पण पूजेच्या रूपात त्याचं जे रूप आहे म्हणजे गुजरातमध्ये किंवा राजस्थान मधनं इकडे जास्त प्रॉमिनंट त्याची पूजा दिसते. पण ह्याचा सगळ्याचा संबंध जो आहे तो मथुरेतनं पसरलेला आपल्याला दिसतो संपूर्ण भारतभरात. त्यामुळे मथुरा हे खूप महत्वाचं राजकीय केंद्र होतं, तसंच सांस्कृतिक केंद्र होतं. आणि ह्यातनंच या देवतांची आपला हे झालेली दिसते की मोठ्या प्रमाणात उपासना वाढलेली दिसते. पूर्वी कृष्णाचं रूप घडवताना, मूर्ती बनवताना कारागीर कुठल्या गोष्टी लक्षात ठेवून ते मूर्ती घडवायचे? काय ना, आपल्याकडे काही हे मूर्तीशास्त्रावरती वगैरे काही पुस्तकं मेन्शन केली. म्हणजे आता मंदिर बांधताना संरांगण सूत्रधार वगैरे याचा वापर केला जातो. किंवा विष्णू धर्मोत्तर पुराण नावाचा आपल्याकडे एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शनच केलंय की कुठल्या देवतेला कुठल्या बाजूला बसवायचे, त्यांची हे काय आहे, मूर्तीची साईज किती असावी ह्याची प्रमाण त्यांनी त्या विष्णू धर्मोत्तर पुराणात सांगितलेली आहेत. त्याप्रमाणेच त्या गोष्टी घडवल्या जातात. तसाच प्रासाद मंडन नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्येही त्यांनी मेन्शन केलेलं आहे की कशा पद्धतीमध्ये मंदिर बनवावं आणि त्याच्यावर कुठल्या मूर्ती कुठे असाव्यात, ह्याच्यात काही त्याचं वर्णन येतं. सो ही त्याला महत्वाची मानल्या जातात. कारागिरांना शक्यतो बऱ्याच विष्णू धर्मोत्तर पुराण याचा काही संदर्भ येतो बऱ्याच, की त्यातनंच त्या मूर्ती घडवल्या जायच्या की या देवतेची मूर्ती ही अशीच पाहिजे, अशा पद्धतीने पॅरामीटर्स त्यांचे सेट आउट आहेत. त्याला अंगुली प्रमाण असं म्हटलं जातं. त्या अंगुली प्रमाणाचे गुणोत्तर प्रमाण सगळं त्यांनी दिलेलं आहे त्या ग्रंथांमध्ये. आणि मग त्यातनंच त्या मूर्ती घडवल्या. अजून सुद्धा तेच फॉलो करतात म्हणजे आताचे. आता कसं ना, आता ते राहिलेलं नाहीये बऱ्यापैकी. आता गोष्टी इतक्या मिक्स झाल्यात. 12व्या-13व्या शतकापर्यंतच मूर्तिकलेचं जास्त आपल्याला हे दिसतं. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं सगळं पेंटिंग मध्ये गेलेलं किंवा मूर्ती विशेषतः बनवणं हे फार कमी झालं, कारण कारागीरच राहिले. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे की कारागीरच तुमचे राहिलेले नाही, तर मग घडवणार कसं? मग त्याच्यानंतरचा मग सगळं पेंटिंग मधनं आलं. आणि दगडावरती खर्च करायला सगळ्यात जास्त आहे, दगड हा कॉस्टिंगला जास्त जातो. सो तिथं मुळात मंदिर बांधणारा कोण आहे तर राजा आहे. सामान्य माणूस मंदिर बांधू नाही शकत. तर मग यावेळेस हा राजा बांधतो त्यावेळेस त्याला तो तेवढे पैसे डोनेट करणार आहे, त्याच्यावरतीच सगळी इकॉनॉमी तुमची वाढते. याही गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या ठरतात. तर भारतामध्ये जे दशावताराचं जे शिल्प आहे, सो त्यामध्ये कृष्णाचं रूप कसं दाखवलंय? बऱ्याचदा तो बासरी वाजवतानाच दिसतो कृष्ण. हे वेगवेगळ्या ठिकाणी खूप वेगवेगळे असतं. म्हणजे
काय ना त्याच्यामध्ये फीचर्स ऍड करतात ते. त्या काळातली त्यांची त्या राजाची किंवा त्या ओव्हरऑल जी वेशभूषा केशभूषा आहे ते त्याच्यात फक्त ऍड करतात, म्हणजे त्याच्यावरचे ऑर्नामेंट्स त्यांचेच असतात विचार केला तर. मग त्या गोष्टी तुम्हाला बदलत जातात, म्हणजे फक्त बदलत जातात इन द सेन्स त्यांची फक्त अंगावरचे दागिने बदलतात, बाकी रूप तेच. दशावतार मधले सगळे हे तेच राहतात. मग कृष्ण शेजारी कधी कधी बलराम दिसतो आपल्याला, नंतर बुद्ध दिसतो, हे पण या पण गोष्टी दिसतात आपल्याला, आणि मग ते जास्त मॅटर करतं. पण एकंदरीत जर बघितलं तर गोवर्धनधारी कृष्ण हे शिल्प फार प्रसिद्ध होतं, असं काही गोष्टींमधनं आपल्याला दिसतं. जर तुम्ही खाली दक्षिणेत गेला महाबलीपुरमच्या तिथे, तर तिथं गोवर्धनधारी कृष्ण आहे, आणि मग तिथं त्यांनी सगळं लोक जमा झाले त्या पर्वताच्या खाली वगैरे, अशा पद्धतीने खूप सुंदर शिल्प कोरलेलं आहे. तीच ट्रेडिशन वरती आपल्याला परत दिसते, ती म्हणजे होयसळांकडे दिसते. हम्पीमध्ये गोष्टी बदललेल्या दिसतात. हम्पीमध्ये आपल्याला कृष्ण बासरी वाजवताना वगैरे दिसतो, आणि काही छोटी शिल्प त्याची दिसतात, ती कालियामर्दनच्या स्वरूपात वगैरे दिसतात, अशा पद्धतीने ते दिसतात. उत्तरेत तर मोठं प्राबल्यच होतं, पण उत्तरेमध्ये गुजरातमध्ये असू दे किंवा तुमच्या राजस्थानमध्ये असू दे, कृष्णाच्या लीला बऱ्याच ठिकाणी कोरलेल्या आपल्याला दिसतात मोठ्या प्रमाणात, कारण ते कृष्णाचे पूजक जास्त आहेत. रादर भागवत धर्माचा प्रसार तेवढा मोठा त्या भागांमध्ये जास्त झाला. किंवा मथुरेमध्ये तर अगदी महत्वाचंच केंद्र आहे की जिकडे आपण आजही हे करतो, त्यामुळे तो पूर्ण इम्पॅक्ट दिसतो. मग मी तुम्हाला हिमाचल मधलं एक उदाहरण दिलं की ते तिथं वेगळा इम्पॅक्ट वेगळ्या पद्धतीमध्ये दिसतं, फक्त पेंटिंग मध्ये त्याचे हे बघायला मिळतात. मग त्या कृष्ण लीला सगळ्या पेंटिंग मध्ये दिसतात. तर दशावताराचा एक भाग म्हणून कल्की अवतार सांगितला गेलाय, जो कलयुग जेव्हा संपत येईल तेव्हा कल्की अवतार जन्म घेणार असं म्हणतात, म्हणजे विष्णूचा अवतार. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? कल्कीचे शिल्प आपल्याला काही काही ठिकाणी बघायला मिळतात, राणी किंवा वगैरे या भागात. पण आता त्याच्यावर पण थोडंसं अभ्यासकांचं एक मत असं की तो कल्की नाही तर तो रेवंत आहे, सूर्याचा मुलगा असंही म्हटलं जातं. घोड्यावर बसला आणि हे असे एक म्हटलं जातं. आणि कल्की शिल्पांमध्ये दशावतारच्या स्थानाला फार दिसतो तेवढा, त्याच्या पलीकडे गोष्टी दिसत नाही. पण आता लिटरेचर मध्ये सांगितलंय तो येणार आहे, त्याचा जन्म कधी होणार आहे, हे आता डिपेंड्स की म्हणजे ते त्याच्यावर डिपेंड आहे की कधी चालू आहे किंवा आहे. लिटरेचर वाईजच आपल्या गोष्टी मॅटर्स करतात, बरोबर. असं एक मानलं जातं फक्त की हे असं आहे म्हणून. ओके, सो हे पुराणात सुद्धा लिहिलं गेलंय, हे पुराण आहे ना, कल्की पुराण एक त्याचं पुराण आहे. त्या पुराणाच्या संदर्भात आपलं त्याच्यामध्ये त्याच्या गोष्टी दिसतात. ओके, कारण आजकाल युट्यूब किंवा या सगळ्या गोष्टींवर या कल्की अवताराबद्दल बरीच चर्चा चालू आहे, सो लोकांमध्ये ती उत्सुकता आहे. नाही, आता मजा अशी आहे, खरं सांगितलं ना तर आपल्याकडे सध्या ट्रेंड असा पडलाय अभ्यास सोडून सगळ्या गोष्टी करायच्या किंवा आम्हाला वाचायचंच नाही, हा एक खूप मोठा ट्रेंड आहे. त्यामुळे काहीतरी अर्धवट गोष्टी घ्यायची आणि टाकायच्या. म्हणजे मध्यंतरी असं झालं, आम्ही मागच्याच वर्षी येत असताना जगन्नाथची यात्रा होती, तेव्हा सगळीकडे कॅप्शन युट्यूबला वरती फिरायला लागलं की जगन्नाथ बिमार पडे. आता हे ते कॅप्शन देऊन टाकतात, गरज आहे का? लोकांना तुम्ही अवेअरनेस करायचं सोडून अजून दोन गोष्टी जास्त सांगून हे, आणि व्हॉट्सअप असू देत, युट्यूब असू देत, ह्याच्यावरच्या गोष्टी तुम्ही 10 वेळा फॅक्ट चेक करा की आहेत का, संदर्भ तसेच येत आहेत का, ह्या गोष्टी फार गरजेचं असतं. नाही तर मग काहीतरी वेगळं गोष्टी पसरतात आणि मग त्याच्यावर लोक लगेच विश्वास ठेवतात. म्हणजे सध्या लोकांची ती टेंडन्सी फार कमी झालेली दिसते. वाचनाकडे जरा वाचन तर आहेच, पण फॅक्ट्स आम्हाला बघणं फार हे झालं. म्हणजे याने सांगितलं तर ते खरंच आजकाल ते ट्रेंड्सच आहे, तसा रील्स आणि त्याच्यात एक मिनिटात ते नुसतं सांगतात की हे असं आहे, तर लोक इतके डोळे झाकून विश्वास ठेवतात. त्यामुळे हे सगळ्यात घातक आहे सध्याचं, आणि ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी कुठेतरी असा अवेअरनेस पण गरजेचं आहे की हा नाही, तुम्ही हे बघू नका, ही फॅक्ट आहे. याच्यामध्ये हे सांगितलं, हे जेव्हा आपण सांगतो ना, हे आपल्यालाच करावं लागणार आहे, तरच तो पुढे फायदा. इनफॅक्ट तुम्ही ते हेरिटेज टूर सुद्धा नेतात, त्या मार्फत सुद्धा बरेच फॅक्ट्स लोकांना कळतात. हो, आम्ही त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो डिटेल, की बऱ्याचशा लोकांचा एक विश्वास, अरे एका रात्रीत पांडवांनी बांधलं मंदिर वगैरे, पण तसं अजिबात नाही. हे सगळं माणसांनीच बांधलेलं आहे, माणसांनीच घडवलेलं आहे. या देवतांची रूपं पण माणसांनीच घडवलेली आहेत. आणि मग त्यातनं तुम्हाला ज्या गोष्टी दिसतात त्या खूप महत्वाच्या आहेत, की हे एवढं सगळं का पसरलं. म्हणजे वेरूळ सारख्या ठिकाणी कैलास लेण्यामध्ये
जर बघितलं तर पूर्णपणे एक शिल्पपट हा रामायणाचा आणि एक शिल्पपट पूर्णपणे एका दगडामध्ये करून काढला महाभारताचा आहे. सगळे प्रसंग कोरलेत. म्हणजे वेरूळचं जे रामायण आहे ते जवळपास एक श्लोकी रामायण आहे. छोटी शिल्प घेऊन त्यांनी ते सगळं करून काढले. हे महत्वाचं आहे आपल्या दृष्टीने. आणि ती शिल्प बोलतात, ती शिल्प सांगायचा प्रयत्न करत असतात तुम्हाला, फक्त तुम्ही जाणून घेत. ती दृष्टी डेव्हलप होणं गरजेचं आहे. त्यातनं तुम्ही सांगणं गरजेचं आहे की नाही हे असं आहे. कुठलीही गोष्ट भीमाच्या नखाने कोरलेली नाही, पांडवांनी एका रात्रीत कोरलेली नाही. हे आपणच कोरलेलं आहे, आपणच घडवलेलं आहे. त्याच्यासाठी कित्येक कारागीर झटलेले आहेत. आणि विशेष आहे की ह्या कारागिरांनी कधी कुठेही स्वतःची नावं नाही लिहिली. त्यांनी कलेला महत्व दिलंय. त्यांनी कलेला महत्व दिलंय. आणि सगळ्यात विशेष म्हणजे असं की कधी कुठेही स्वतःची नावं नाही लिहिली. त्यांनी कलेला महत्व दिलंय. त्यांनी कलेला महत्व दिलंय. आणि आपली कला ही सर्वश्रेष्ठ आहे जगामध्ये. जी माणसं बेसॉल्ट फोडू शकतात ती काहीही करू शकतात. आणि बेसॉल्ट हा जगातला सगळ्यात कठीण दगड आहे सगळ्या गोष्टी करण्यात. कापून काढायला तो सगळ्यात अवघड आहे. पण आपल्या माणसांनी वेरूळ सारखं एवढं भव्य दिव्य मंदिर बनवलं. याच्यात आपल्या लोकांची कला कळते की आपण किती वरच्या लेवलला पोहोचलो. तर माझा शेवटचा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे की आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी हे सगळी वारसा स्थळं जी आहेत ती कशी टिकवून ठेवली पाहिजे आणि त्यांना तिकडे वळवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? मुळात विषय हा प्रश्न फार महत्वाचा आहे खरं म्हटलं तर. कारण सध्या असं आहे की ही मंदिरं असू देत, किल्ले असू देत, लेण्या असू देत, हे आपल्या पूर्वजांनी केलं. तिथे वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांची कला दाखवायचा प्रयत्न केला. आणि हे कुठेतरी पोहोचणं, त्या संबंधातली दृष्टी देणं की अरे नाही हे असं आहे, तुम्ही बघा हे घडवलंय. आणि ते समजून घेणं. हे लोकांना आधी म्हणजे आताची जेनजी वगैरे पिढी आहे त्यांना रामायण महाभारत आवडतं का, तर माणसाला एक फॅन्टसी जगायची सवय. आणि मग ते त्या फॅन्टसीमध्ये आपल्याला दिसतं हनुमान काय आहे, सुपर हिरोच आहे तसं म्हटलं की तो पहिला सुपर हिरो आपण त्याला नक्कीच म्हणू शकतो. पण तो उडतोय, तो गोष्टी हे करतोय, भीम उचलून फेकतोय. म्हणजे हे इतकं महत्वाचं आहे. त्यांनी आपल्या गोष्टीच करून दिलेल्या आहेत. पण हे सांगणं, हे समजवणं की तुम्ही या दृष्टीने बघा आणि हे वाचवा, कुठेतरी त्याची जाण असणं. जसं शिवाजी महाराजांचा इतिहास आपण पटकन डोक्यात ठेवतो का, आता तो शौर्याचा इतिहास आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे त्याच पद्धतीने या पण गोष्टी आहेत की मागची राजे तेवढेच पराक्रमी होते आणि त्या राजांनी एवढ्या गोष्टी घडवल्यात. हे आपल्या दृष्टीने खूप महत्व आहे. का तर त्या राजांची नावं तरी आपल्या लोकांपर्यंत पोहोचली तरी खूप होतं. अनुराग, मस्त एपिसोड झाला आपला सगळा. आणि आय होप सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सुद्धा खूप छान माहिती कळली असेल या एपिसोड मधून. थँक्यू सो मच आजच्या एपिसोड मध्ये आल्याबद्दल. आणि तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये लिहून नक्की कळवा. आणि पियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.